विश्व साहित्य संमेलनाचा आज समारोप झालेला आहे आणि गेल्या 3 दिवसांपासून हा संपूर्ण सोहळा पुण्यात रंगताना आपल्याला पाहायला मिळालं होतं, ज्याचं आयोजन मंत्री उदय सामंत यांनी या सगळ्या याच्यामध्ये आयोजनामध्ये मोठा सहभाग आपल्याला पाहायला मिळाला। सर, आज समारोप पार पडलेला आहे। ज्या पद्धतीने एकूण या सगळ्या साहित्य संमेलनाचं जे काही एक धुरा होती ती तुम्ही सांभाळली होती, काय नेमकी कशा पद्धतीचा प्रतिसाद होता साहित्यिकांचा, एकूण लोकांचा काय? आपल्याला एक जाणवलं असेल की या पूर्ण मराठी संमेलनामध्ये युवक आणि युवतींचा सहभाग हा फार मोठ्या पद्धतीने होता। पुणेकरांनी, पुण्यातल्या संस्थांनी हे स्वतःचं संमेलन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला होता, ते यशस्वी झालं। हजारो लोकांनी या संपूर्ण परिसराला भेट दिली आणि सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी कमी होते आणि परिसंवादाचे कार्यक्रम जास्त होते। त्याच्यामध्ये विज्ञान तंत्रज्ञान असेल, मराठी भाषेचा साहित्यामधला वापर असेल, मराठी भाषेचा प्रशासनामधला वापर असेल, मराठी भाषेचा स्त्री साहित्यामधला वापर असेल, अशा अनेक माशेलकर साहेबांपासून अगदी ग्रामीण साहित्यापर्यंत सगळे परिसंवादामध्ये सामील झालेले होते। आणि आपण बघितलं असेल की ज्या गर्दीनं प्रतिसाद ह्या संमेलनाला दिला, म्हणूनच तुमच्या सगळ्यांच्या जोरावर हे मराठी संमेलन यशस्वी झालं। निश्चित, पण आता पुढचं विश्व साहित्य संमेलन देखील तुम्ही आज घोषित केलेलं आहे, जे नाशिकमध्ये पार पडणार आहे। नेमकं काय त्याचं नियोजन असणार आहे? नाही, याच्यापेक्षा चांगलं करण्याचा प्रयत्न करू, काही त्रुटी राहिल्या असतील तर सुधारण्याचा प्रयत्न करू। नाशिक ही कुसुमाग्रजांची नगरी आहे, त्याला देखील साहित्याचा, मराठीचा वारसा आहे आणि म्हणून पुढच्या वर्षीचं ज्या काही त्रुटी राहिल्या असतील त्या पूर्ण करून नाशिकमध्ये चांगल्या पद्धतीने करू। निश्चित सर, पण आज समारोपीय भाषणामध्ये राज ठाकरे यांनी काही मुद्दे सुद्धा उपस्थित केले, ज्यामध्ये मराठी भाषेचं अस्तित्व, मराठी माणसाचं अस्तित्व टिकवणं महत्वाचं आहे, अन्यथा अशा साहित्य संमेलनाला काही उपयोग राहणार नाही। तुम्ही नेमकं यासाठी सरकारच्या पातळीवरती नेमके काय प्रयत्न केले जाऊ शकतात? मी राज्याचा जसा भाषेचा मंत्री आहे तसा उद्योग मंत्री देखील आहे। जागेच्या बाबतीमध्ये राजसाहेबांनी जो मुद्दा मांडला त्याच्याशी मी स्वतः सहमत आहे। इंडस्ट्री आल्यानंतर जे काही इन्व्हेस्टर येतात, तिथल्या जागा खरेदी करतात, त्याला जर पायबंद घालायचा असेल तर चॅप्टर 6 झाल्यानंतर खरेदी विक्रीचे व्यवहार बंद करण्याचा निर्णय घेता येतो का काही काळासाठी, आणि त्याच्यामध्ये कायदा निर्माण करता येतो का, ही चर्चा माझी मुख्यमंत्री महोदयांबरोबर झालेली आहे। आणि त्याच्यातनं जर चॅप्टर 6 झाल्यानंतर आम्ही खरेदी विक्रीचे व्यवहार बंद करू शकलो आणि थेट पैसे ज्याच्या नावावर सातबार आहे त्याला देऊ शकलो, तर त्याचा फायदा शेतकऱ्याला होईल। पण दुसरा मुद्दा हा देखील उपस्थित केला की आम्ही कुठल्याही गोष्टीला तुम्ही काही करा, त्याला पाठिंबा देण्याची गरज आहे, सोबतच आमच्या लोकांवरती केसेस सुद्धा दाखल केले जाते। ती कुठेतरी नाराजी सुद्धा राज ठाकरेंनी या भाषणाच्या माध्यमातून व्यक्त केली। ते असं म्हणाले की मी असं बोललो की मराठीच्या उद्धारासाठी, संवर्धनासाठी राजसाहेब जे मार्गदर्शन करतील ते शासन पुढे घेऊन जाईल, त्याच्यावर ते बोललेले होते। मराठी भाषेसाठी मनसे म्हणण्यापेक्षा राज ठाकरे साहेब अनेक वेळा चांगले उपक्रम राबवतात आणि त्यांना जे काही सहकार्य मराठी भाषेच्या उद्धारासाठी लागेल ते शासन करेल, हा त्याचा आशय होता। आणि त्या केसेस बिसेस जे होत्या त्या कायदेशीर बाबी आहेत आणि म्हणून कायदेशीर बाबीचा जर भंग झाला नाही तर केसेस होणार नाही। शेवटचा प्रश्न सर, सातत्याने गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात तुमच्याबाबत एक संशय निर्माण केला जातोय की तुम्ही ज्या पद्धतीने शिवसेनेची जी मूळ शिवसेना त्याच्या बाबतीत जे काही घडलं त्यानंतर पुन्हा एकदा अशा पद्धतीने काही राजकारणात भूकंप होण्याची शक्यता आहे आणि तुमच्या भोवती हे सगळं राजकारण आहे, काय तुम्ही नेमकं कसं पाहताय सगळे? मला असं वाटतं की एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीनं मी आज राज्याच्या राजकारणामध्ये काम करतो ह्याच्या पलीकडची माझी अपेक्षा कुठची नाही आणि राजकीय जीवनातल्या माझ्या मर्यादा मला माहिती आहेत। त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेब आमचे नेते आहेत, त्यांच्या व्यक्तिमत्वाला कुठेही त्रास होईल हे माझ्याकडनं किंवा माझ्या कुठच्याही सहकार्याकडनं घडणार नाही। हे राजकीय बालिश चाळे सगळे चालू आहेत। मी शाळेमध्ये 5वी 6वीतला तो बघितला नाही म्हणून तो चिडला, तो तिकडे गेला म्हणून हा चिडला, हे सगळी लावालावी करण्याचे धंदे आहेत आणि सगळे आम्ही परिपक्व राजकारणी आहोत। कोणतरी सकाळी आमच्यात वाद लावण्याचा प्रयत्न करतोय म्हणून आम्ही वाद लावून घेऊ, हा जर बालिश राजकीय विचार जर कोणाचा असेल त्याच्यामध्ये काहीच तथ्य नाही। एकनाथ शिंदे साहेब हे आमचे नेते आहेत आणि एकनाथ शिंदे साहेब राजकारणामध्ये जे पद देतील, जे काही ठरवतील त्याला आमचा सगळ्यांचा पाठिंबा आहे। काहीतरी शिवसेनेच्या बाबतीत जे घडलं ते पुन्हा एकनाथ शिंदेच्या या गटाबाबतीत असं घडेल असं सुद्धा ही चर्चा आहे। काही आमदारांना घेऊन तुम्ही देवेंद्र फडणवीसांसोबत जाणार? मी याला एका वाक्यात उत्तर दिलं की माझ्या मर्यादा मी ओळखून आहे, त्याच्यामुळे जे कोण बोलतायत त्यांनी त्यांच्या मर्यादा ओळखाव्यात। धन्यवाद सर। कॅमेरामन अभिजित पिसेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी।
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.